नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आज शिवसेना विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबई महिला जिल्हा संघटक व नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटीलच्या वतीने प्रभाग क्रमांक 101 मधील पहिली ते 10वीच्या शालेय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ उचलला। विधानसभा क्षेत्रामध्ये जी गरीब मुलं आहेत त्या मुलांना वह्यांची गरज पडते। सर्व शाळा आता सुरू झालेल्या आहेत, म्हणून विजय नाटा फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आमचे सहकारी सन्माननीय रोहिदासजी पाटील, सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख सरोजसाई पाटील यांच्या वॉर्डमध्ये त्याचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। आणि त्याच वेळी ज्या मुलांनी 12वी मध्ये 10वी मध्ये चांगले मार्क मिळवले त्यांना भेटवस्तू देण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। शेकडो मुलं त्यांचे पालक आपण पाहिले या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकांची सेवा करण्याचा जो मंत्र हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे त्याचं पालन करण्याच्या दृष्टीने आम्ही नाटा फाउंडेशनच्या आणि शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण शहरभर 1 लाख वह्या वाटप करतो आहोत। त्यातली सुरुवात या ठिकाणी सरोजताईंकडे आम्ही केली आहे। त्यांनी अनेक भेटवस्तू या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। या भागातल्या पालकांची विद्यार्थ्यांची सेवा करण्याचं काम दोन्ही लोक आमचं चांगल्या पद्धतीने करतायत। सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 101 मधील अग्रोळी येथे या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तसेच या परिसरामधील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नाटा साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। त्यानंतर 10वी आणि 12वी मध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत, चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्ही त्यांना एक गिफ्ट देऊन फोल्डर आणि त्यांना पुष्पगुच्छ तसे इतर पेन वगैरे असं साहित्य देऊन शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला इथे। आणि खरं तर विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही 10वी किंवा 12वी पास झालो तर आम्हाला कोणाची तरी कौतुकाची थाप पाठीवर पडावी अशी त्यांची अपेक्षा असते। आणि ह्या दृष्टिकोनातूनच आम्ही विजयजी नाटा साहेब जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि या ठिकाणचे मुख्य आमचे शिवसेनेचे नेते आहेत ते त्यांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना एक सत्काराचा कार्यक्रम ठेवला। आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप चांगलं वाटलं, कारण की एक IAS ऑफिसर पूर्वी होते, नवी महापालिकेचे ते आयुक्त होते, प्रशासनाचा चांगला त्यांना दांडगा अनुभव आहे आणि ह्या अनुभवाची अशी मोठी व्यक्ती आणि या ठिकाणी आली त्याबद्दल आम्ही सर्व या ठिकाणचे रहिवासी आणि सर्व पदाधिकारी त्यांचे आभारी आहोत। कारण ते नेहमीच ते आपल्याला मदत करत असतात। आता आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी त्यांनी कांदा वाटप केला या ठिकाणी। त्याच्यानंतर आपण सर्वच पाहिलं की CBD मध्ये काही ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या केंद्रामध्ये त्यांनी छत्री वाटप ठेवला आणि जे त्या ठिकाणचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत खरोखर जास्त वय झाले आहेत अशा लोकांना मोफत कांदा वाटप केलं त्यांनी आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। असे नाटासाहेब त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे। आणि आमच्या स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा हे 12वीचे विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी पेन वगैरे आणि लहान मुलांसाठी पेन, पेन्सिल, पट्टी, कंपास असे शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आला। खरोखर हे विद्यार्थी फार आनंदी दिसत आहेत। आपण पाहता की खूप आनंद त्यांना झालेला आहे, कारण की शाळा आताच सुरू झालेली आहे आणि खरोखर शैक्षणिक साहित्याची त्यांना आवश्यकता आहे, त्यांना वह्यांची आवश्यकता आहे, त्यांना पुस्तकांची आवश्यकता आहे। हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदरणीय विजय नाटा साहेबांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि स्थानिक नगरसेवकीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य असं दोन्ही मिळून आम्ही चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आता तो कार्यक्रम पार पडत आहे। सर्व इथं जमलेल्या सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी जे स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत ते तसेच त्यांचे परिवार, त्यांचे पॅरेंट्स इथे आले, त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमच्या प्रभाग क्रमांक 101 येथे आम्ही विजय नाटा फाउंडेशन तसेच शिवसेना आणि विजयजी नाटा साहेब यांच्या वतीने इथे जे मुलं आहेत शाळेत शिकणारे 1ली ते 10वी पर्यंतचे आणि त्यानंतर 10वी ते 12वी या मुलांचं वह्या वाटप आणि मुलांचा सत्काराचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला होता। आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात इथे बच्चे कंपनी येथे आलेली आहे। 10वी 12वीचे विद्यार्थी येथे आलेले आहेत। आमचं शिवसेनेचं ब्रीदवाक्य आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिला होता, 80% समाजकारण आणि 20% तर
त्या मूलमंत्राच्या आधारे आम्ही शिवसेनेचे सगळे इथे जे पदाधिकारी आहेत ते काम करत आहोत। आणि आपण बघितलंय की गेल्या 15 दिवसापासून विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कांदे वाटप केलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप केलेलं आहे, असे अनेक उपक्रम आम्ही येथे राबवत आहोत। आणि आता त्याचप्रमाणे इथे वह्यांचंही वाटप आपण इथे करण्यात आलेलं आहे। आमचा उद्देश हाच आहे की आज जे 10वी 12वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, अतिशय मेहनतीने अभ्यास करून ते उत्तीर्ण होतात, मग त्यांच्या कलागुणांना त्यांना एक कुठेतरी त्यांचं अभिनंदन करावं ही आमच्या मनात एक छोटीशी भावना आहे की आपण जरी त्यांना आज एखादं गिफ्ट दिलं, आम्ही एक फुलांचा गुच्छ दिला त्यांना आणि शालेय जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचं वाटप केलं, तर त्यांच्या माध्यमातून त्यांना तर कुठेतरी एक अभ्यास करण्याची इच्छा जागृत होते आणि एक चांगल्या प्रकारे काम करतात। आपण म्हणतो ना की एखादं चांगलं काम केलं ते कौतुकाची थाप पाठीवरही पडली गेलीच पाहिजे, या उद्देशाने आम्ही येथे काम करत असतो आणि असंच काम आमच्या माध्यमातून होत राहील। आणि आज इथे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना पुढील वाटचालीस जे 10वी 12वीचे विद्यार्थी। ब्युरो रिपोर्ट, भारत न्यूज।